नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात विविध उपक्रम राबवित महाराष्ट्र दिन साजरा. चेन्नई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. ठाणे महानगरपालिकेत ध्वजारोहण करीत महाराष्ट्र दिन साजरा. ठाणे महानगरपालिकेत 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय इतमामात ध्वजारोहण करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आसिम गुप्ता, महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले गेले. यावेळी पालिकेचे अधिकारी, सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दलातील अधिकारी वर्गाचीही येथे उपस्थिती लाभली. ध्वजारोहणानंतर आयुक्त आणि महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांची भेटही घेतली. तर नागरिकांनी आयुक्त आसिम गुप्ता आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहातील शिवरायांच्या आणि महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहारही अर्पण करण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. चेन्नईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ. मोक्याच्या ठिकाणी पोलिसांकडून तपासणी सुरू. चेन्नई सेंट्रलमधील महंती एक्सप्रेसच्या बोगी S4 आणि S5 च्या डब्यात झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांतर्फे हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे. मुंबईतील मॉल, सिनेमाघरे, रेल्वे स्थानक, चेकनाके इत्यादी ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुलुंड पोलिसांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मुलुंड पोलिसांनी संशयितांच्या सामानाची तपासणी करत मुंबई पोलीस सतर्क असल्याचे दाखवून दिले. मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. तर मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी सुरक्षा तपासणी मोहिमेची माहिती S9शी बोलताना दिली. त्याचबरोबर मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई पोलीस सुसज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी मुंबईकरांना दिली आहे. सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. प्रत्येक स्टेशनला ऑफिसर्स नेमलेले आहेत, गार्ड नेमलेले आहेत, जास्तीत जास्त पेट्रोलिंग डिप्लॉयमेंट केलेलं आहे आणि माननीय CP साहेबांचे आदेश आहेत त्याचे पालन आम्ही तंतोतंत करत आहोत. रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये चेन्नईला झालेले आहे सकाळी, त्याप्रमाणे असं कुठल्याही प्रकारचं मुंबईमध्ये होता कामा नये यासाठी आम्ही प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि जे काही जे आम्हाला प्रिकॉशन घ्यायचं आहे ते आम्ही प्रिकॉशनरी मेजर घेत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साकेत क्रीडा संकुलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार संपन्न. ठाण्यात साकेत मैदानाजवळील पोलीस क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी P. वेल्लारासू आणि पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध शासकीय सुरक्षा विभागाच्या वतीने येथे परेड सादर करीत ध्वजाला मानवंदना केली गेली. यामध्ये श्वान पथक, अग्निशामक दल, कोश विभाग, होमगार्ड, नियंत्रण कक्ष यांसारख्या विविध विभागाचा समावेश होता. तर पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते अनंत तरे, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते
नेते हनुमंत जगदाळे, आयुक्त असीम गुप्ता, नगरसेवक संजय तरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. शासकीय इतमामात परेड संचलित करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ठाणे शहर पोलीस दलाचा हा वाद्यवृंद आपल्या तालसुरांनी महाराष्ट्र राज्याचा जय जयकार करीत आहे व संचलनात सहभागी झालेल्या प्रत्येक जवानात महाराष्ट्राप्रती अभिमान जागृत करीत आहे. संचलन प्रमुख आणि उपसंचलन प्रमुख यांनी प्रमुख अतिथींना दिलेला हा मानाचा मुद्रा राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी, राष्ट्रध्वजासाठी सलामी मंचाच्या समोरून मार्गक्रमण करणारं पहिलं पथक राज्य राखीव पोलीस दल गडचिरोली, गोंदिया आदी भागात नक्षलवाद्यांचा बिमोड करताना प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावणारे जवान पथकाचं नेतृत्व करीत आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक देवयानी गायकवाड. तूच आहेस मीरा झाशीची राणी ही तूच आहेस, तूच आहेस जिजाऊ आणि सावित्रीबाई ही तूच आहेस. हाती यमुच्या शस्त्र जरी मानवतेचा मंत्र उरी, कुप्रवृत्तींचा नाश करी सत्याची सदा कास. निष्काम सेवा हे ब्रीद वाक्य ओंकार. प्रमुख अतिथींना सलामी देताना पथक जोरदार टाळ्या वाजवून आपण या पथकाचंही स्वागत करूया. त्यानंतर येणारा पथक राज्य उत्पादन शुल्क संवर्धनाय राजकोषाय प्रतिपादनाय या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवताना सलामी मंचाकडे येणारा हा शानदार दस्ता आहे प्लाटून कमांडर श्री प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा. त्यानंतरचं पथक सलामी मंचाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. अग्निशमन दल. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष बाजी लावणारं अग्निशमन दल. प्राणाय सेवामहे असं ब्रीदवाक्य आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या जीविताची रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारा हा शानदार जथा अग्निशामक दलाचा. या तालसुरावर आपण हे संचलन शिस्त पद्धतीने मार्गक्रमण करीत आहोत. ठाणे शहर बँक पथक बँड नगर SP जाधव बँक पथकानुसार आपण पाहत आहोत. श्वान पथक डॉग नील यानं आजच्या प्रमुख पावल्यांना सलामी दिलेल्या आहेत. निरीक्षक JB गायकवाड 2012 मध्ये ट्रॅकिंग स्पर्धेमध्ये श्वान पथकानं गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. डेझर्टेशन व्हेकल सदर वाहनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव जमा झाला अशी घरांचे सेल इलेक्ट्रिक सेलद्वारा करून चिराहुरी वज्र अशी ही गाडी लॉयड पेट्रोल व्हेकल ज्यामध्ये अस्त्रशस्त्रांनी सज्ज असे जवान तर आहेतच. त्याचबरोबर या गाडीवर असणाऱ्या आधुनिक सुविधांच्यामुळे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह सारिका साळुंखे, एसनाइन न्यूज ठाणे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे जिल्हा आणि भ्रमर संस्थेच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन. 1 मे हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरा केला जातो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे जिल्हा आणि भ्रमर संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव यंदा साजरा केला जातोय. या संस्थेतील शिवप्रेमींनी शिवरायांच्या गडकिल्ल्यांची भ्रमंती करून टिपलेल्या अमूल्य अशा छायाचित्रणांचे प्रदर्शन तलावपाली येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळील परिसरात आयोजित केले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या 43 किल्ल्यांना या संस्थेतील शिवप्रेमींनी भेट दिली आहे. तर 117 छायाचित्रणांचा प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवरायांप्रती नागरिकांमध्ये आदर त्याचबरोबर त्यांनी केलेल्या पराक्रमांची गाथा पोहोचवण्याचा उद्देश आहे. तर महाराजांच्या गडकिल्ल्यांची सद्यस्थिती व शासनाने गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न हे शिवप्रतिष्ठान करीत आहे. तर प्रदीप भोसले यांनी या उपक्रमाची माहिती एसनाइनशी बोलताना दिली. आज महाराष्ट्र दिन असून वैशाख शुद्ध द्वितीयेच्या मुहूर्तावरती छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती ही सुद्धा साजरी केली जाते. सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी ही शिवजयंती साजरी करतो. आत्तापर्यंत गडकिल्ल्यांवरती जाऊन भ्रमंती करणारे पुष्कळची अशी मंडळं आहेत, पण ती जाणं आणि फक्त फिरून येणं हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. पण भ्रमर ही जी संस्था आहे या संस्थेने गडकिल्ल्यांवरती जाऊन तिथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिथे काही उपाययोजना करायला पाहिजेत ह्याच्यावरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढून
त्याच्यावरती ते कार्य करत आहेत. उत्स्फूर्तपणे नागरिक या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. सकाळपासून प्रचंड गर्दी होती आणि शिवजयंती आणि 1 मे हे दोन्ही एकत्र आल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लागत आहे. नागरिकही या प्रदर्शनाला मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत. केवळ निवडणुका आल्या की शिवरायांच्या स्मारकाचे गाजर दाखवण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा, अशा तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांनी एक्सनांशी बोलताना दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की शासन जे स्मारक बांधते शिवस्मारक ते बांधण्यापेक्षा की जेवढे आपले 365 किल्ले आहेत, 360 किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, जर त्यांची जोपासना झाली तर 360 ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खरी शिवस्मारकं आहेत की ज्याच्यावर महाराजांचा पदस्पर्श झाला. तर त्या दृष्टीने समजा शासनाने निर्णय घेतला तर फार चांगलं होईल. आता इथे आपल्याला दिसतं की गडकिल्ल्यांची कशी स्थिती आहे, इकडे दिसतं की कशी स्थिती आहे. जर आपण बाहेर गेलं, बाहेरच्या राजस्थान किंवा ह्या भागात गेलं, त्यांच्याकडे किल्ल्यांची स्थिती कशी असते. भले त्यांच्याकडे इतिहास नसेल, फक्त भूगोल असेल, पण आपल्याला इतिहास असून आपण तो करत नाही. म्हणजे सोनं आपण मातीच्या मोलाने विकतोय असं आपल्याला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावळेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्र दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड पश्चिमेच्या BR रोड परिसरातील बालगोपाळ मित्र मंडळातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळ मित्र मंडळातर्फे 1968 सालापासून महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा केली जात असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार दिलीप पाटील यांनी S9शी बोलताना दिली. आणि इथे मोठे मोठे लोक आहेत आणि आज 46 वर्ष चालू आहे आणि व्यवस्थितपणाने इथे आम्ही सुरक्षित ट्रॉफिक होऊन देत नाही, काही नाही, त्याचं आम्ही पूजित केलेलं आहे. आणि चांगले नेते मंडळी येत आहे, खासदार बोला, नगरसेवक बोला, म्हणजे सर्वजण इथे येऊन आपल्या पूजेचं. तर मंडळातर्फे वर्षभर राबवल्या जाणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांची माहितीही मंडळाचे कार्यकर्ते मिलिंद वैद्य यांनी दिली. सार्वजनिक कार्यक्रम, गणपती, नवरात्री उत्सव, दहीहंडीसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याबद्दल सगळ्यांचं सन्मान केलं जाते आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रमसुद्धा असतो पूजेच्या निमित्ताने. 1968 पासून इथे सार्वजनिक पूजा 1 मे महाराष्ट्र दिनच्या निमित्ताने करत आलो आहोत. आता 43 वर्ष या सार्वजनिक पूजेचं आहे यावर्षी आणि आम्ही इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करतो आणि विजेते जी मुलं असतात त्यांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा गौरव करतो. या निमित्ताने
सगळे एकत्र सगळी मंडळी, कुठलं धर्माचा कुठला विषय नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात विविध उपक्रम राबवित महाराष्ट्र दिन साजरा. चेन्नई बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. Thank you.